तर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर आहे। 61 पैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत। ठिकाणी 2 तारखेला फडणवीसांनी बिहारमध्ये प्रचार केलेला होता आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे। बिहारमधल्या निवडणुकांमध्ये स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील सहभाग होता आणि त्यांनी देखील बिहारमध्ये प्रचार केलेला होता। 1 आणि 2 नोव्हेंबरला त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला त्या ठिकाणी आता बीजेपी जी आहे विश्वास मोदीजींवर होता। तर मला वाटतं जे आकडा दिसत होता पण जे महिलांचे विचार मी ऐकत होती की आम्हाला कोणाचा काहीच नको, आम्हाला मोदी पाहिजे, आमचं डोकं खराब आहे, आम्हाला मोदीच पाहिजे, आम्हाला मोदींवर प्रेम आहे, आम्हाला मोदीच पाहिजे, आमच्या युवकांसाठी भविष्यासाठी मोदीच पाहिजे, हा जे विचार मी जेव्हा प्रचारात पूर्ण पाहत होती तिथून लक्षात येत होता की एक प्रत्येक घरामध्ये बाई जेव्हा एवढी मजबूतीने बोलते तर मला वाटतं पूर्णचं पूर्ण कुटुंब त्या बाईचे मागे जाते आणि ते रिझल्ट आहे। आणि कामाचे प्रति जे बिहारमध्ये बदलाव मोदीजींनी केलेला आहे आणि केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आली तर राज्याचा विकास होणेच आहे आणि ते साफ दृष्टीने सगळ्यांना दिसत आहे। तर खूप आनंद आला मला की ईव्हीएमचं रोणं विधानसभेपासून जे रोणं सुरू होता ते आज तरी काही नाही झालं तर आज बिहारचं रिझल्ट तरी पाहून घ्या तुम्ही सगळे लोक मिळून। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता कुठेतरी बिहारमध्ये थेट 10,000 रुपये महिलांना दिले, याचा कुठेतरी फायदा झालाय का? मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, ज्या पद्धतीने बिहारची जनता बायांना, गरीब बाया जेव्हा आपले विचार मांडत होते ते म्हणते आम्हाला 1 रुपया नको, मैंने तुम्हारे ऊपर मोदी जी ने जादू किया है क्या? बोले हाँ, हमारे सर पे मोदी जी ने जादू किया है, क्योंकि बिहार में जब हमारी लड़कियां 8 बजे के बाद 7 बजे के बाद हम बाहर नहीं भेज सकते थे, आज हमारी बेटियां सुरक्षित महसूस करती हैं। हमारे बच्चों को जो रोजगार चाहिए वो मिलने के हमारे को बिहार में पूरे आसार दिख रहे हैं। मोदी जी जो झंडे पे बात करते हैं वो झंडा हमारा है। तो मला एवढंच वाटते की जेही फॅक्टर तुम्ही म्हणत असाल त्या फॅक्टरमध्ये एक फॅक्टर हा होऊ शकते, पण जेव्हा सुनामी येते तो फॅक्टर कधी तुम्हाला दिसला असता जेव्हा मेजॉरिटीतून 2, 4, 5 सीट वर आले असतात, तर जेव्हा तुम्हाला वन साइड डबल पेक्षा जास्त जेव्हा तुम्हाला समर्थन भेटते तर तेव्हा फक्त कामामुळेच तुम्हाला ते समर्थन भेटू शकते। आणि मोदीजींचा चेहरा, अमित शहाजींचा चेहरा हा देशाचा नाही पूर्ण विश्वाचा चेहरा आहे, त्याला कोणीच नकारू शकत नाही। राज्यात जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिकाच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुका, इथं भाजपला याचा निकाला